हात मिळाली नाहीये. ह्या गोष्टी होत असतात, हरकत नाहीये. म्हणतात ना की क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी. तुमचा आज फॉर्म नव्हता, तो टेम्पररीच असेल, पण तुमचा क्लास परमनंट आहे हे विसरू नका. आपण पाहू शकता पाहुणे आपले, पाहुण्यांच्या शुभ असते हेमंत सोकंडे घेतोय मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. धन्यवाद पाहुणे मंडळी. हेमंत, तुझ्या नावाचा दरार आहे. तुझं क्रिकेटचं प्रेम आणि तुम्ही जो छाप सोडलेली आहे, म्हणजे तुझ्या नावाने संघ ओळखला जातो. तू आणि संदीप ही जोडी जेव्हा जेव्हा जमते तेव्हा तुम्ही अशा भल्या मोठ्या संघांना सहज पाणी पाजू शकता. यामधलं तुझं गुपित काय एक्झॅक्टली? तुझा अभ्यास, की तू कोणाला आदर्श घेऊन चालतो, की तू इम्पॅक्ट टाकायचं कुठे हे तुला खूप माहिती आहे? याच्याबद्दलचं जरा मनोगत सांग. तुम्ही आदर्शाचा बोलले तर आदर्श आमचे दोनच आहेत, एक संदीप भाऊ आणि राजेश मडके. कारण जेव्हा जेव्हा मी बॅट फॉर्ममध्ये असतो तेव्हा राजाभाऊ मला नेहमी सांगत असतो का तू प्रॅक्टिस कर. प्रॅक्टिस केल्यानंतर बोलतो तुझ्या पुढे कोणताच प्लेअर काहीच नाही आहे, तू जर प्रॅक्टिस केली तरच पुढे काहीतरी होईल आणि आपली टीम तशी वर जाईल. कारण टीममध्ये आता नवीन रायझिंग स्टार चांगले झालेले आहेत, ते पण आमच्या जोडीला खेळून त्यांचा पण कॉन्फिडन्स वाढतो आहे. तोच प्रयत्न आहे, चांगली प्रॅक्टिस करून आमच्या सिनियरचं ऐकून टीमला पुढे न्यायचा प्रयत्न करतो आम्ही. जेव्हा बोरशीतीला तुम्हाला फाईट द्यायची होती तेव्हा तुम्ही मैदानात उतरण्याच्या आधी तुमचं काय डिस्कशन झालं, की काय तुम्ही नियोजन केलं, स्ट्रॅटेजी काय आखली होती, की नॅचरली खेळण्याचा प्रयत्न केला? नाही, स्ट्रॅटेजी तर होतीच आमची. अर्जुन आणि बाली जर दोघे गेले तर आपण वन साईड सामना जिंकू शकतो. कारण आमचे याच्या आधी पण त्यांच्यासोबत झालेत. अर्जुन आणि बाली खूप सध्याच्या कंडिशनला मोठे प्लेअर आहेत, त्यांची विकेट घेणं आमच्यासाठी आधीच ठरलं होतं का दोन्ही विकेट घ्या मॅच जिंका. तोच प्रयत्न केला आम्ही आणि प्लॅन आमचा सक्सेसफुल झाला. शहापूर तालुक्यातलं क्रिकेट, भिवंडी असेल, मुरबाड असेल, किंवा कल्याण डोंबिवली परिसर असेल, किंवा मुंबई असेल, तुला ह्या क्रिकेटमधला फरक शहापूरमध्ये कसा जाणवतो? शहापूरमधला फरक म्हणजे शहापूरमध्ये आता 99% पॉलिटिक्सच चालू आहे. चांगल्या टीमला बाहेर काढायचा हा उद्देश आहे त्यांना, आणि काढलेला आहे. ज्या मेन टीम आहेत त्या बाहेर खेळत आहेत, आणि ज्या आहेत चांगल्या टीम आहेत बाकीच्या, आपण त्यांना काही बोलत नाही, पण ज्या आहेत रेग्युलर खेळणाऱ्या, बाहेर खेळणाऱ्या, त्या टीमला बाजूला केलं आहे. क्या बात आहे. चल, नेक्स्ट टाइम पुन्हा एकदा अजून बोलू आपण. ते होते हेमंत सोकंडे, ज्याने एक हाती सामना अगदी फिरवला गिरवला आणि अगदी विजयावरती शिक्कामोर्तब केला. असं हडगाव संघाचा अखंड फलंदाज हेमंत सोकंडेने बाजी मारली, आणि ज्याच्या चांगल्या खेळीच्या जीवावरती बोरशिती सारखा संघ या स्पर्धेतून बाहेर झाला. धन्यवाद. जाऊ कमेंट बॉक्समध्ये. नवीन सामना सुरू झाला, पहिला चेंडू पण बहुतेक पडलेला आहे, आणि धावतं वर्णन करतील खाडे सर. धन्यवाद. ओव्हर टू यू. धन्यवाद. थँक्यू सो मच मनोजी कारवे सर. स्पर्धा आपण पाहताय श्रेयसदादा वेखंडे साहेबांनी पुरस्कृत केलेली मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची टुर्नामेंट या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय. स्वर्गीय विठ्ठलराव खाडे साहेबांना आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारी चेक करायचं, बाउंड्री चेक करायची आहे. सीमारेषेवरती चेंडू बरोबर अडवला आहे की नाही हे आपण चेक करत आहोत. या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य शहापूर तालुक्याचे स्टार प्लेयर, वंडर बॉय ऑफ शहापूर अर्जुन बांगर, त्याचबरोबर बाली भागरे आणि रोशन वेखंडे, आणि संपूर्ण बोरशेती संघाचं सुद्धा खूप मोठं मोलाचं योगदान आम्हाला लाभलंय. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अर्जुन बांगर, बाली भागरे, रोशन वेखंडे, विनंती आहे आपण या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय फटका चांगला होता, आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय चौकार. चेंडू सीमारेषेच्या जवळ अडवत असताना बॅट्समन फिल्डरचा पाय सीमारेषेला टच झाल्या कारणानं हा चौकार मिळालाय. सुरुवात चांगली झाली आहे गंगारोड टीमसाठी. अक्षय खेळतो स्ट्राईक वरती. यावेळेस पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप. मिड विकेटला फिल्डर आहे, वेगानं गेला, मात्र फिल्डर बरोबर जागेवरती तैनात होता. चेंडू पकडून फेक होते. सिंगल एक धाव इथं धावफलकावरती जोडली जाईल. गंगारोड आणि त्यांच्या विरोधात वेताळ स्वामी या दोन संघांच्या दरम्यान चाललेली मॅच. अक्षय आणि जितू
फलंदाज सुरुवात करतायत. 2 चेंडूंवरती 5 धाबा आल्यात. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय अमोल थोरात, जुनं जाणतं आसरं इथं वापरलं जाते. राईट मोर द विकेट. यावेळेस पहिलाच बॉल फेस करत असताना मयुरेश त्या ठिकाणी, जितू त्या ठिकाणी जबरदस्त फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. इंटरव्ह्यूच्या वेळेला मयुरेशने सांगितलंच होतं, जितू मैदानात थांबला तर मात्र मैदानावरती अवघड परिस्थिती निर्माण करू शकतो. सुरुवात त्यानं तशाच पद्धतीनं केली आहे. पहिलाच बॉल स्वतःच्या इनिंगचा फेस करत असताना ऑफ द मार्क होतोय. षटकारांच्या मदतीनं इथं शानमध्ये स्वतःची सुरुवात करतोय. षटकार आलाय. 6 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्ड फ्लाय झालं. 11 धाबा. चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. बॅट्समनचा स्टान्स पाहिला, त्यानंतर स्वतःवरती कंट्रोल केलं. थांबतायत, पुन्हा गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. वेताळ स्वामी संघासाठी आणि शहापूर ग्रामीणच्या क्रिकेटसाठी भरपूर वर्षांचं योगदान ज्यांचं राहिलंय, अमोल थोरात. फिरकीचं आक्रमण इथं दाखवलंय, मात्र आक्रमक होत असताना जितेश मैदानावरती इम्प्रोव्हायझेशन करत असताना रिवर्सचा अप्रतिम तडाखा, चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याड, चौकार. आपण पाहताय सकाळच्या सत्रामध्ये मैदान मारलं ईस्टार कोसले या टीमनं. वासुदेव भोईर, कृष्णाबाई आणि टीम सकाळच्या सत्रामध्ये विजय मिळवला. दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं गोठेकर बी या टीमनं मैदान मारलं. तिसऱ्या मॅचमध्ये उलटफेर झेंडा आडगाव टीमनं बोरशेती सारख्या बलाढ्य टीमला परास्त केलं. हा चौथा सामना या ठिकाणी पार पडतोय. चांगली गोलंदाजी, कमबॅक केलं. षटकार चौकार आला. त्यानंतर या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर जबरदस्त कमांड राहिली आहे. गोलंदाज अमोल थोरात गोलंदाजी मार्कवरती, बॅट्समन जितू स्ट्राईक वरती. इथे पहा पुन्हा एकदा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं होतोय. चेंडूवरती नियंत्रण सुंदर आहे. अमोल थोरात टाकलाय डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 15 धावा तब्बल धावफलकावरती जोडतायत. सुंदर आणि एक अप्रतिम सामना तुम्हाला एन्जॉय करता येईल. गावदेवी आटगाव आणि त्यांच्या विरोधात गावदेवी आसनगाव या दोन संघांच्या दरम्यान नेक्स्ट मॅच. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी तयार राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. फास्ट क्रिकेट आहे. 4 षटकांची मॅच आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करून लगेचच आपल्याला आपलं संपूर्ण स्क्वॉड तयार करून रेडी राहायचंय. मोठं शेड्यूल आहे. क्वालिफायरचा सामना आपल्याला लख प्रकाशात खेळवायचा. या अनुषंगाने विचार करा. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं क्वालिफायरची मॅच फक्त 3 षटकांची झाली. या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर एखादा प्लेयर जर तुमचा मालिकावीराच्या रेसमध्ये असेल, त्याला 1 षटक कमी खेळायला मिळालं तर नक्की तिथं त्याला अडचणी निर्माण होऊ शकतात, नुकसान होऊ शकतं. कुठल्याही प्लेयरचं नुकसान होऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घ्या. सकाळच्या सत्रापासून वेळ वाचवा, कारण मित्रांनो गेलेली वेळ पुन्हा परत येत नसते. टाइम इज मोर दॅन मनी. गेलेला पैसा तुम्ही कष्ट करून, काबाड कष्ट करून पुन्हा मिळवू शकता, मात्र गेलेली वेळ लाखो करोडो रुपये जरी खर्च केले तरी तुम्हाला 1 सेकंद वेळ सुद्धा विकत घेता येत नसते. काळजी घ्या. षटक संपले पहिलं. धावफलकावरती बिनबाद 15 धावा. दमदार सुरुवात झाली आहे. सलामीची जोडी मैदानात खेळतीये जितू आणि अक्षय. स्ट्राईक वरती अक्षय. पहिलाच बॉल. यावेळेस पहा अपील करतायत. पंचांचं बोट आकाशाकडे. सॉफ्ट डिसमिसल. बॅटची एज आणि त्यानंतर विकेटच्या मागे झेल टिपलाय. पहिला मोहरा गारद होत असताना बॅट्समन अक्षय तंबूत. गोलंदाज कल्पेश गोलंदाजी मार्कवरती. पहिल्याच बॉलवरती विकेट अर्जित केली आहे. चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकला. फिरून मारण्याचा प्रयत्न होता. बॅटला एज लागल्यानंतर बॉडी लाईन जातोय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला झेल त्या ठिकाणी मयुरेशनं टिपलाय आणि पहिला फलंदाज माघारी पाठवलाय. गंगारोड आणि वेताळ स्वामी निश्चितच एकाच मैदानावरती प्रॅक्टिस करणाऱ्या 2 टीम तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एकमेकांचे चांगले मित्र सुद्धा आहेत. मात्र 2 बाहुबली कॅप्टनच्या दरम्यान तुम्ही
चांगलं बॅटल पाहू शकाल. एका बाजूला मयुरेश, दुसऱ्या बाजूला जितेश. चांगली मॅच. अक्षय बाद झालाय, पहिला फलंदाज बाद होतोय. इन ॲट नंबर 3 वरती सुदान येतोय. बॅटिंग करत असताना त्याच्यावरती जिम्मेदारी असेल. कल्पेश. यावेळेस पुन्हा एकदा बॉडी लाईन फुलटो चेंडू. प्रहार केलाय, चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. स्क्वेअर लेग वरनं चेंडूला गॅदर केलं जाईल. पकडून फेक करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावा पूर्ण करतायत. तिसऱ्या धावेचा मानस आहे, मात्र धाडस करत नाहीत. जितेशला माहिती आहे माझी विकेट फार महत्वाची आहे. सर सलामत तो पगडी 50. मैदानावरती टिकून राहिलो, थांबून राहिलो तर धावा होत राहतील. चांगली मॅच आपण एन्जॉय करताय. निश्चितच जास्तीत जास्त धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. इथे पहा बॅट फिरवतायत, बॅटवरती व्यवस्थित चेंडू येत नाहीये. इथं सिंगल कंप्लीट झाली आणि एकच धाव. लेगबाईचा इशारा येतोय. पंच अभि सावंत सर, हेमंत तावडे सर, दशरथ खुपसे सर या संपूर्ण टुर्नामेंटसाठी अंपायरची भूमिका पार पाडत असताना ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि श्रेयस दादांचं हे दमदार आयोजनाचा आजचा हा 6वा दिवस या ठिकाणी पार पडतोय. आणि UTC वाहिनीच्या माध्यमातून आम्हाला आल्यानी गावचे ज्येष्ठ समाजसेवक दिलीप मोरे सर, त्याचबरोबर पॉप्युलेशन फर्स्ट समाजसेवेची धुरा खांद्यावरती ज्यांनी सातत्याने गेली कित्येक वर्ष वाहिली शहापूर तालुक्याची सेवा करणारं व्यक्तिमत्व फैजल पठाण सर आम्हाला या ठिकाणी ऑनलाईन ऐकतायत. दोनही मान्यवरांचं आम्ही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. दर्जेदार स्ट्रोक जितूच्या बॅटमधनं येतोय. चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. कल्पेशवरती इथून आक्रमण करायला सुरुवात केली आहे. 22 धाबा धावफलकावरती आहेत. 22. यावेळेस पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू ऑन साइडला खेळतायत. सीमारेषेच्या जवळ फिल्डिंग झाली आहे. पकडफेक, सिंगल एकच धाव येईल. एका धावेचं योगदान येतंय. शांत चाललेलं क्रिकेट. दुपारचं हे सत्र आहे. थंडीचे गुलाबी दिवस, गुलाबी थंडी अजूनही जर आपण पाहताय तर अंगाला जाणवते आहे. मैदानाच्या बाहेरून अगदी थंड हवेची झुळूक मध्येच येते. क्रिकेटसाठी पोषक वातावरण, कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही. ॲटमॉस्फिअर क्लिअर पाहायला मिळतंय. इथे पहा वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर आहे, त्या ठिकाणी पकडतोय, फेकतोय. इथं डोक्याची घंटा पकडला आणि डायरेक्ट हिट होतंय. मोठा मासा गळाला लागतोय. विकेट मिळाली आहे, रनआउट. झटका मिळालाय. गंगारोड टीमला लागलेला हा धक्का. फलंदाज माघारी परततोय सुदान. अगदी निराश मनानं जावं लागेल, कारण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी डायरेक्ट हिट केलं कल्पेशनं आणि विकेट मिळाली आहे. धावफलक पहा 12.00 ची सरासरी. 24 धावा जोडल्यात. 2 गडी बाद 24 धावा धावफलकावरती आहेत. गंगारोड शहापूर आणि वेताळस्वामी शहापूर या 2 संघांच्या दरम्यान चाललेली ही झुंज. आजचा दिवस भरपूर स्टार खेळाडूंनी भरलेला तुम्हाला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा टायगर ऑफ शहापूर क्रिकेट कल्पेश जाधवनं मैदान मारलं, सर्वांची मनं जिंकली. गोलंदाजी, बॅटिंग आणि फिल्डिंग या सर्व आघाड्यांवरती त्याच्या संघानं मैदान मारलंय, मैदानं गाजवलंय आणि दिमाखामध्ये टॉप 8 मध्ये दाखल झालाय. निश्चित त्याला सुद्धा तुम्ही पाहू शकाल. उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला दर्जेदार मॅचेस पाहता येतील. तालुका हापचा थरार तुम्ही अनुभवू शकाल. परवाच्या दिवसात, उद्याच्या दिवसामध्ये ओपन ग्रामीणच्या दर्जेदार दादा टीम तुम्हाला मैदान गाजवताना पाहायला मिळतील. श्रेयस दादा विखंडे आणि संपूर्ण ओवी स्पोर्ट्स बिरवाडीचं हे दर्जेदार आयोजन. यावेळेस बॉडी लाईन फुलटोज ऑन साइडला खेळतायत. स्क्वेअर लेगच्या दिशेनं फिल्डरसाठी मोठी चेस प्रयत्न करतील, मात्र त्यांच्या आबाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार, चौकार.
गावदेवी आसनगाव आणि गावदेवी आटगाव दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी रिपोर्टिंग करा. इथे पहा स्टेप आउट झालाय, टप्प्यात घेतलाय आणि परफेक्ट कार्यक्रम केलाय. बाहुबली जीतूच्या बॅटमधनं चेंडू डायरेक्ट जंगलात. स्कोरबोर्ड वरती तब्बल 34 धावा. राहुल गोलंदाजीसाठी आलाय आणि त्याच्यावरती हल्ला बोल, चौकार षटकार. इथं पुन्हा एकदा गुंगारा देण्याचा प्रयत्न, ऑप्स्टमच्या अगदी बाहेर गेला, बॅट फिरवली, बॅटवरती आला नाही. बाईचा इशारा येतोय, सिंगल येते, धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोरबोर्डला हलतं ठेवतायत. चेंडू चांगला टाकला, 2 चेंडूंवरती हल्ला झाला राहुलच्या, त्यानंतर त्यानं कमबॅक केलंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती व्यवस्थित आला नाही, डॉट होतो. मात्र निश्चितच मागच्या बाजूला कलेक्शन चुकलं, एक सिंगल आली आहे, बाईचा इशारा आलाय. स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल. धावफलक पुढे सरकलं 35 वरती, 35. इथे सुंदर टाकलाय, जबरदस्त चेंडू. यष्ट्यांचा वेध घेत असताना कुठल्याही प्रकारे आतापाता नव्हता आणि यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. क्लीन बोल्ड. शहापूर ग्रामीणच्या क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवरती नेणारी स्पर्धा आपण पाहताय. संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या क्रिकेटचं लक्ष या संपूर्ण आयोजनावरती, नियोजनावरती. विशेष कौतुक आपण करूयात या संपूर्ण नियोजनाच्या पाठीमागे चौकार येतोय आणि या 4 धावा धावफलकावरती भर घालतायत. चौकार आलाय, जबरदस्त बॅटिंग करतायत. धावफलक पुढे वेगानं चाललंय 39 या आकड्यावरती, 39. इथे पहा बॉडी लाईन फुलटोच, पुन्हा फटका चांगला, स्क्वेअर लेग बाउंड्रीवरती फिल्डिंग चांगली झाली आहे. पकडफेक करतील तोपर्यंत पुन्हा एक सिंगल धाव. चांगली मॅच. गंगारोड आणि वेताळ स्वामी या 2 संघांच्या दरम्यान झुंज आपण पाहताय. 3 षटकं संपली आहेत. तब्बल 40 धावा स्कोरबोर्ड वरती इथं अद्यापपर्यंत जोडलात. तीन षटकांमध्ये 40 धावा. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतायत श्रेयसदादा वेखंडे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण ओवी स्पोर्ट्स बिरवाडी हा संघ, त्यांचा संपूर्ण संच, आयोजन समिती, मनापासून त्यांचं कौतुक करूयात. या संपूर्ण नियोजना पाठीमागं आणि या संपूर्ण टुर्नामेंटला यशस्वीतेची उच्च शिखरे गाठून देण्यामागे आपण पाहताय तर दिवसाची रात्र करून या परिसराच्या क्रिकेटसाठी मोलाचं योगदान आणि हातभार मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व बाळादादा खाडे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून युवा पर्सनॅलिटी, त्याचबरोबर क्रिकेटवरती आणि संपूर्ण शहापूर तालुक्यात दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस म्हणून ओळखलं जाणारं व्यक्तिमत्व मनोजदादा वेखंडे, त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून आपण कौतुक करूयात. प्रफुल्ल विदे, त्याचबरोबर प्रतीक खाडे आणि त्यांच्या संपूर्ण साथीनं त्यांना सहकार्य करणारे प्रफुल्ल विदे, ललित खाडे, समाधान विदे, प्रतीक दादा खाडे, अक्षय लकडे, विघ्नेश गाडेकर, जय गाडेकर, संचित भेरे, शरद खाडे, आदेश खाडे, पंढरी सासे, हर्ष गुजरे, शुभम गाडेकर, तन्मय भोईर, विपुल गाडेकर, तन्मय भेरे, हिरामन गाडेकर, प्रफुल्ल सासे, रुपेश सासे, अक्षय सासे, पार्थ गाडेकर, दर्शन भेरे, वैभव शेळके, नयन गाडेकर, निरुपम भेरे, लोकेश गाडेकर, आदेश विदे, इतकी मोठी कार्यकारिणी आणि त्यांची संपूर्ण तरुण मंडळी बिरवाडीकरांचं मनापासून आपण कौतुक करूयात. बिरवाडीची ही टुर्नामेंट संपल्यानंतर तिची चर्चा 6 महिने चालू राहते. त्याच्यानंतर परत ती टुर्नामेंट केव्हा लागेल यासाठी 6 महिने चर्चा असते. यामागे श्रेयसदादा वेखंडे यांचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा सातत्यानं राहिलाय.
स्वर्गीय विठ्ठलरावजी खाडे सरांच्या आणि बाबांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ही टुर्नामेंट अविरत कशी चालू राहील आणि या संपूर्ण स्पर्धेची उंची वाढत कशी राहील यासाठी श्रेयसदादांचं मोलाचं योगदान आणि मोलाचं मार्गदर्शन. जिथं कमी तिथं आम्ही दादाला एक कॉल आणि इथला सर्व प्रॉब्लेम सॉल्व. युवा पर्व श्रेयसदादा वेखंडे आपल्या कार्याला लाख लाख सलाम. त्याचबरोबर या संपूर्ण टुर्नामेंटसाठी मोलाचं मार्गदर्शन आम्हाला सातत्यानं ज्यांचं राहिलंय निश्चित आपण आवर्जून उल्लेख करत राहू. जिंदगीचं हे रहाट गाडगं बाजूला ठेवून काही माणसं एकत्रित येत असतात आणि अशा प्रकारचे सोहळे संपन्न होत असतात. या सर्व लाडक्या मान्यवरांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूयात, कौतुक करूयात. दीपकदादा गाडेकर, दिनेशदादा खाडे, देवीदासजी खाडे, प्रदीपजी गाडेकर, मेजर किशोरजी भेरे, राजेंद्रजी सासे, चंद्रसेनजी बांगर, त्याचबरोबर विजयदादा भेरे आणि सोपानदादा भेरे या सर्व मंडळीचं आम्ही मनापासून कौतुक करतोय. आमच्यासाठी सातत्यानं त्यांचं मार्गदर्शन हे मोलाचं राहिलंय. सर्वांचं मनापासून स्वागत आणि या सर्व मंडळीचं दर्जेदार स्वागत करत असताना बाहुबली जितू फायर करतोय. चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. गावदेवी आटगाव दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित या ठिकाणी संपर्क साधा. चौथं षटक चालू आहे. शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ इथं शिल्लक आहे. यस, गावदेवी आसनगाव टीमचे आधारस्तंभ शहापूरच्या क्रिकेटला वेगळ्या उंचीवरती नेण्यासाठी नेहमी कार्यरत असणारे व्यक्तिमत्व चर्चा होत राहील. इथं जितू थांबायचं नाव घेत नाहीये. शेवटच्या षटकावरती बोल रहा है जितू का बल्ला. षटकार. स्तंभ सचिन खोडके सर यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चला, गावदेवी आटगाव संघाचे प्रतिनिधी आपण त्वरित संपर्क साधा. सकाळच्या सत्रामध्ये झेंडा आटगाव या टीमनं बेस्ट ऑफ बोरशेती टीमला जोर का झटका दिला. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर गोटेकर बी हा संघ दिमाखात दुसऱ्या राऊंडमध्ये दाखल झालाय. सकाळच्या सत्रामध्ये ईस्टार कोसले संघानं मैदान जिंकलंय आणि हा चौथा सामना या ठिकाणी मार्गस्थ होतोय. चांगली बॅटिंग करतोय. वैयक्तिक 37 वरती जितू खेळतोय. इथे सुद्धा पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा स्वतःच्या स्टान्स वरती आला. लॉंग ऑफच्या दिशेने खेळतोय. पुन्हा 2 धावा कंप्लीट करतोय. सेट आहे. फायर करतोय. जबरदस्त बॅटिंग. गंगा रोड टीमसाठी नावाला साजेसा खेळ साकारतायत. 55 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत जोडल्यात. मॅच बघायला मजा येईल. दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय अर्थातच अमोल थोरात अँड टीम जबरदस्त बॅटिंगसाठी ओळखला जाणारा हा सुद्धा संघ आहे. लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. बॉलर मयुरेश राईट अमोर द विकेट. इथे पहा समोर खेळतोय. अगदी आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा बेधुंद उत्तुंग भरारी घेणारा हा षटकार. आसनगाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. आटगाव टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. गावदेवी आसनगाव, गावदेवी आटगाव असा सामना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस का बॉस या कक्षामध्ये यायचं आहे. गावदेवी आटगाव टीमचे
कर्णधार या ठिकाणी त्वरित संपर्क साधा. या टॉससाठी या. थँक्यू सो मच सोमनाथ खाडे सर. शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतील. गावदेवी आडगाव विरुद्ध गावदेवी आसनगाव. दोन्ही पण रेल्वे स्टेशन आहेत. कोणाची गाडी कुठल्या स्टेशनला अडकेल थांबेल ते बघू आपण. म्हणतात ना मित्रांनो की आयुष्य एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत या मनुष्याला सुखदुःखांच्या फलाटावरती उतरत असते अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी. लक्षात घ्या, अनुभवाचं तिकीट फार महत्त्वाचं आहे, म्हणून उतरणंही महत्त्वाचं आहे. थोडंसं 5 पावलं मागे येणं सुद्धा महत्त्वाचं आहे. जर आपण भरधाव वेगाने निघालो तर आपल्या गाडीला ॲक्सिडेंट होऊ शकतो, परंतु जर आपण मध्ये थांबलो, थोडासा पॉज घेतला, तर मग आपण त्याच वेगाने पुन्हा एकदा जाऊ शकतो आणि आपला सुकर प्रवास होऊ शकतो. त्यासाठीच चांगल्या वेगवान रस्त्याला स्पीड ब्रेकर असतात, जेणेकरून अपघातही होऊ नये आणि सुरक्षित प्रवाससुद्धा व्हावा. म्हणून जीवनामध्ये कधी डगमगाचं नसतं. संकट येऊ द्यायचे असतात, कारण परमेश्वर असंही गोष्ट करतो आपल्यासाठी की तो कठीण भूमिका त्याच माणसाला देत असतो ज्याच्यामध्ये ती भूमिका निभावण्याची शक्ती असते, ताकद असते, क्वालिटी असते. म्हणून म्हणतात ना की आयुष्यामध्ये संघर्ष करावा लागला तरी चालेल, त्या संघर्षाला न जुमानता आपलं कार्य पुढे करायचं असतं. कारण देवाची ती इच्छा असते की तुम्ही जेव्हा संघर्ष कराल तेव्हा त्या संघर्षानंतर जे यश प्राप्त होईल ते तुमचं खरं यश असेल. चला सामना खेळ सुरू करूया. चालू असलेल्या सामन्यामध्ये 61 धावा उभ्या केल्या आणि 62 धावांचं तगडं आव्हान दिलंय जिंकण्यासाठी गंगारोड संघाने वेताळ स्वामी शहापूर संघापुढे. जितूने सर्वांची मनं जिंकली. जबरदस्त त्याच्या नावाला साजेसा खेळ त्याने इथे सादर केला. खेळाडू कक्षाच्या पाठीमागे एक स्विफ्ट डिझायर आहे, स्विफ्ट डिझायर. तर ती गाडी जरा प्लीज एखाद्या सावलीत घेऊन जाता का? डिझायर, स्विफ्ट डिझायर किंवा मारुती डिझायर असं म्हणूया. खेळाडू कक्षाच्या अगदी मागे त्या गाडीचा चालक किंवा मालक असाल तर प्लीज डायरेक्टली त्या गाडीची चमचमती सूर्यदेवता इकडे रिफ्लेक्ट होते आमच्या कॅमेरामॅनकडे. प्लीज. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. वा, चला पहिला चेंडू मार्गस्थ देऊया आपण दोन्ही संघांना शुभेच्छा. अक्षय नावाचा गोलंदाज मार्गस्थ होणार. समोर आहे मयुरेश आणि अमोल. स्ट्राईकला मयुरेश, नॉन स्ट्राईकला अमोल. ज्यांच्यासमोर मोठं कडवं आव्हान आहे. 15.50ची गती राखावी लागेल प्रत्येक षटकामध्ये हा सामना जिंकण्यासाठी. नाही, सुरुवात इथे बॅटिंग करणाऱ्या टीमकडून चुकीची झाली आहे, खराब झाली आहे.
कारण त्या फटक्यामध्ये बघा कुठल्याही प्रकारचं चेंडूच्या रेषेत पोचणं नव्हतं. मागचा पाय फक्त बेंड केला होता, परंतु ते पदलालित्य नाही आहे. स्वतःला बेंड करणं, वाकवणं हे पदलालित्य नाही आहे. त्यासाठी तुमची हालचाल झाली पाहिजे, असं पिकअप केला पाहिजे आणि उडवलाय. जिथून स्वीप डिझायर काढली त्याच ठिकाणी त्या स्पॉटला हा तडाखा दिलाय. येतोय स्वर्गीय विठ्ठलराव खाडे शेटकार. दिवसात घडी आजचा 6वा दिवस असताना या स्पर्धेमध्ये एक वेगळे रंग निर्माण झालेले आहेत. त्याचं कारण आजच्या पूलमध्ये उत्कृष्ट खेळाडूंचा भरणा आहे. आजचे संघ बलाढ्य आहेत, महाबलाढ्य. आणि इथे बघा कमबॅक करण्याचा अचूक भेदक मारा गोलंदाजाकडून होत असताना षटकारा पाठोपाठ अशा प्रकारे कमबॅक करणं चांगल्या गोलंदाजाची निशाणी आहे. रिलीज ऑफ द डिलिव्हरी अगदी अचूक आहे. तिथे धावसंख्या 6वर 6. 3 चेंडूंमध्ये 6 धावा आल्या. पुन्हा एकदा आडवा झाला आणि स्लॉक केलाय, उडवलाय. अगदी स्क्वेलेकच्या प्रेक्षकांना अनुमोदन करण्यासाठी अजून एक येतोय बिग सिक्सर. असणार आहे तोच प्रयत्न केला पाहिजे. परंतु म्हणतात ना की आपण कधी कधी कॉमेंट्रीमध्ये नकळतपणे सांगत असतो आणि त्या चुका होतात. इथे झेल उडाला होता, परंतु तो जमिनीला दान झाला. 3 तिघाडा काम बिघाडा. 3 जण गेले होते, कमरेवरती हात. चेंडू तिघांच्या मध्ये पडला आणि झालाय मोठा घात. कारण मयुरेशला इथे जीवनदान मिळालंय आणि जीवनदान मिळाल्यानंतर गणेश डोंगरेने जी स्थिती केली सकाळी, गणेश डिंगोरेने, ते तुम्ही विसरता कामा नये. त्यानेच नव्हे तर अनेक असे इतिहास क्रिकेटमधले आपण पाहतोय की जीवनदान देणं फार नुकसानदायक असतं. येणारी वेळ समजेल, आपल्याला सांगेल. इथे 5 चेंडूमध्ये 14 धावा उभ्या केल्या. अगदी मॅच बरोबर चाललेली आहे. आडगावची गाडी पण बरोबर आहे, आसनगावची गाडी पण बरोबर असणार आहे. परंतु इथे गंगारोड आणि वेताळ स्वामीला इथे मात्र धक्का लागलाय. गंगारोडने इथे विकेट प्राप्त केलंय. जी धावसंख्या वेगाने पुढे चाललेली, ज्याने पुढे नेलेली तो थांबलाय, परंतु अमोल नावाचा इथे खंदा फलंदाज बाद झालाय. ज्याने तुफानी खेळ सुरू केला होता, 2 षटकार ज्याने खेचले, 2 डॉट खेळल्यानंतर पुन्हा एकदा डबल आणि नंतर विकेटचं पतन झालं. अगदी जशाच तसं प्रत्युत्तर दिलं गोलंदाज अक्षयने आणि अशीच फाईट दिली पाहिजे. मयुरेशच बाद झाला. सॉरी फॉर दॅट. अमोल आहे अजून, कारण सर्व चेंडू मयुरेशच खेळला. 1 डाऊन बॅट्समन मैदानामध्ये येतोय, मिस्टर राहुल. अमोल 40+ आहेत. वा, क्या बात आहे. अजून पण ते तरुणांचे प्रेरणास्थान आहेत बघा. अजून तरुण क्रिकेटर त्यांना पसंत करतात की दादा माझ्या टीममध्ये खेळायचं आहे. आम्ही सांगू तेव्हा तुम्ही 40+ होणार. तुम्ही फक्त दाखल्यावरतीच आहेत, क्रिकेटमध्ये 40+ नाही आहेत. ओपनिंगला पाठवणं म्हणजे मोठी जबाबदारी स्वीकारणारं व्यक्तिमत्व आहे. अमोल बघायचं आपल्याला, कारण पायंडा रचून दिला थोडाफार. स्वीट आणि शॉर्ट खेळी करून गेले,
मयुरेश आणि दशरथ सर जे आहेत आपले अंपायरच्या भूमिकेमध्ये, ते आणि अमोल एकत्रच खेळतात 40+. वा, चांगली माहिती मिळते. हेच प्रेम असतं क्रिकेटवरचं, एकमेकाचे मित्र आणि मैत्रीचं प्रेम. मला दशरथ सरांनी सांगितलं की सर सांगा तुम्ही, आम्ही मित्र पण आहोत आणि एकत्र खेळतोय, कारण 40+ मध्ये सुद्धा मोठमोठ्या मॅचेस होत असतात. वेळ इतका घेऊ नका प्लीज. बॉलर कॅप्टन विनंती आहे आपणास. गंगारोड मैदान तुम्हाला मिळाले, याचा अर्थ तुम्हाला 20 मिनिटात मॅच संपवायची आहे. थांबायचं नाही. फ्लिक केलंय, छान टायमिंग. तिथे फिल्डर तैनात आहे. बॅकवर्ड फ्लिकच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर तैनात केलेला असताना तिथे पॅडल स्वीपचा प्रयत्न होता. चेंडूला येऊ देऊन आडवा होऊन अक्रॉस द लाईन क्रॉस बॅटेड फटका मारणे हल्लीच्या ह्या टेनिस क्रिकेटमध्ये लिहिल्या झालंय. अनेकांनी मास्टरकी प्राप्त केली आहे. आजच्या दिवसामध्ये क्लासिकल फटके मारले ते एकमेव गणेश ढिंगोरेने. चहू बाजूला फटकेबाजी. पॉवर प्लेमध्ये कसं खेळायचं, 30 सर्कलचं बंधन असताना कसं खेळायचं, त्यानंतर कसं हात फुलवायचे खुलवायचे, कसे मोठे स्ट्रोक बनवायचे आणि हळूहळू पारी कशी वाढवायची हे दाखवलं गणेशने. इथे दाखवतात आमचे हेमंत सर. वाईटचा इशारा देत असताना अवांतरे धावसंख्या फुलते आहे वेताळ स्वामी शहापूरची 16 16. लॉस ऑफ 1 विकेट. टार्गेट आहे जिंकण्यासाठी 62 धावांचं. ह्या षटकामध्ये किंबहुना 30च्या आसपास आकडा गाठणं फार आवश्यक आहे वेताळ स्वामीला, परंतु अमोल चाचपडतायत. फटका कुठे मारायचा थोडासा संभ्रमामध्ये होते. तिथे स्लोअर वाईड यॉर्कर टाकला गोलंदाजाने. जितेश नावाचा बॉलर आहे. राहुल आणि अमोल, पण तिथे राहुलला सूर मिळत नाहीये. अगदी मजबूत शरीर यष्टी. फटके मोठे येऊ शकतात, परंतु त्या चेंडूच्या नियंत्रणामध्ये असफल ठरतायत. वेगावरती स्वार न होता अगदी चेंज ऑफ पेस करून वेगामध्ये बदल करून गोलंदाज इथे फलंदाजाला थांबवतोय. हे फार चांगलं आहे. बघा बॅकअप हँडचा वापर. तिथे फ्लाईट मिळालं आणि तिथे झेल सोडलाय. सहज सोपा झेल इथे जमिनीला दान केलाय आणि पाहता पाहता 2 धावाही वेगाने पूर्ण केल्या. चांगली रनिंग सुद्धा करतायत. धडधाकड शरीरयष्टी असलेले राहुल पळतायत. त्यांच्या सोबतीला 40+ अमोल सुद्धा धावतायत आणि 2 धावा या महत्त्वपूर्ण मिळाल्या सुद्धा. जीवनदान मिळालं. 18 धावा आतापर्यंत. 4 चेंडू झालेत या दुसऱ्या षटकातील. ह्या 2 चेंडूमध्ये मोठे फटके आले पाहिजेत मॅच मध्ये राहण्यासाठी. समोर खेचलाय परंतु तिथे जज करतोय. लॉंग ऑनच्या आवाक्याच्या बाहेर उंच उडी घेतली आणि आमच्या मान्यवरांना सलामी देणारा आला स्टेट डाऊन द जीव की प्राण असलेले स्वर्गीय विठ्ठलराव खाडे, ते सुद्धा सर्वांचे जीव के प्राण होते, अजूनही आहेत. फक्त त्यांचं आत्मा निघून गेलाय. सर्वजण त्यांना पाहतायत, त्यांचं चिंतन करतायत आणि त्यांच्या नावाला उजाळा इथे मिळतो. ह्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने कमबॅक केलं गोलंदाजाने. फुलवल्याचे चेंडू नीटसे एनकॅश करता येत नाहीत राहुलला. षटकार तर खेचला, परंतु त्यानंतर मस्त अगदी उत्तर दिलं गोलंदाजाने आणि ते पुन्हा कमबॅक केलं. 24 धावसंख्या 2 षटकांमध्ये. येणारे 12 चेंडू आणि 38 धावांची गरज जिंकण्यासाठी आहे वेताळ स्वामी शहापूर संघापुढे. ह्या चेंडूमध्ये मोठा फटका येणं अपेक्षित होतं, चौकार किंवा षटकार, तर मग अगदी मॅच न्यूट्रल झाली असती. परंतु हरकत नाही, थोडंसं पारडं जड झालंय गंगारोड टीमचं. आता मात्र हात खोलावे लागतील. प्रत्येक षटकामध्ये रिक्वायर रन रेट आता आलाय 19.0. 19 धावा 20 धावा या षटकात जर ठोकता आल्या तर मात्र सामना पुढच्या शेवटच्या षटकामध्ये चित्तथरारक होऊ शकतो आणि तो करण्याचा प्रयत्नच केला पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर.
आधीच्यांना जमलं नाही म्हणून आपण प्रयत्न सोडायचे नसतात. एकदा करून तर बघू असं मनाला सांगून एक पाऊल पुढे टाकायचं असतं आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायची असते. हे फार महत्त्वाचं आहे. ध्येय गाठायचं असेल तर तुमचे कठोर परिश्रमसुद्धा पाहिजेत. तुमची मानसिकता तशी पाहिजे. तुम्ही जे ध्येय ठरवले, तुमच्यासमोर जे गोल टार्गेट आहे आणि तो टार्गेट जर तुमच्या डोळ्यासमोर असेल तर प्रयत्नसुद्धा तुमचेच आहेत. प्रयत्न तुमचे, स्वप्न तुमचं. इतर कोणी साकार करूच शकत नाही आहेत मित्रांनो. इथे 40+ अमोल इथे फुलटॉसला हॅमट करतोय आणि चेंडू जाते डीप एक्स्ट्रा कव्हर झोनकडे फिल्डरच्या बाजूने 4 धावांसाठी. दोन्ही दिशेकडून ते सेंटरला जाईपर्यंत चेंडू निघून गेला आणि सामना जो निघून जात होता त्याला खेचण्याचा इथे प्रयत्न करतोय अमोल. 40+, चांगला फटका सजवला. 2 चेंडूमध्ये 5 धावा, धावसंख्या 28. अमोलकडून 5 धावा झालेल्या आहेत. जागा भरतो, उडवलाय उडवलाय, वा 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 वा. इथे मात्र ध्येयाचं शंखनाद फुंकणारा ठोकतोय 40+ असलेला अमोल. हा षटकार, अमूल्य षटकार. स्वप्न आणि ध्येयाचा विचार केला होता, डिस्कशन करत होतो, उल्लेख केला होता की स्वप्न जर तुमचे आहेत ना मित्रा तर तुलाच पूर्ण करायचे आहेत. प्रयत्न सुद्धा तुझेच पाहिजेत, इतरांवरती अवलंबून राहायचं नाहीये. म्हणतात ना की खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचं असेल तर एकट्याने लढायला शिका. बाकीच्यांचा विचार करायचा नाही. तुला जे करता येईल ती लढाई तुला आता करायची. आणि अमोल 40+ ते दाखवून दिलं की माझ्यामध्ये अजून ती कमाल धमाल आहे. मी धमाल करू शकतो. मी गेलेला सामना खेचून आणू शकतो. मला जिंकायचं आहे वेताळ स्वामीसाठी. आणि इथे वेताळाचं रूप धारण केले अमोलने. धावसंख्या पोहोचवली या षटकाराने 34 वर. 10 चेंडू शिल्लक, 28 धावांची गरज. उडवलाय समोर, लॉफ्ट केलाय, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, मात्र झेल टिपलाय. तिथे स्वतःला झोकून दिलं. महत्वाची विकेट होती अमोलची, ज्याने इथे दिशा बदलली होती सामन्याची. चित्र पालटण्याची क्षमता ज्याच्याकडे होती त्याला मात्र हलवाल गतीने चेंडू टाकला. एक निमंत्रण दिलं, लालच दिली आणि झेल देण्यास भाग पडलं. फलंदाज अमोल बाद. जरा सर्वांनी नमन केलं असं म्हणूया, कारण त्यांनी आवश्यक विकेट प्राप्त केली. अन्यथा अमोलने मॅचचं चित्र पालटलं असतं. ती त्याची क्षमता त्यांनी दाखवायला सुरुवात सुद्धा केली होती, पण तो लगेचच त्याला झटका दिला आणि परतीचा रस्ता दाखवला. मस्त झेल टिपला लॉंग ऑनला. खूप छान स्वतःला झोकून दिलं, समर्पण दाखवलं. हे तुमचं समर्पण तुम्हाला यशापर्यंत पोहोचू शकतं मित्रांनो. समर्पित तुम्ही क्रिकेट खेळला पाहिजेत. डेडिकेशन ऑफ द क्रिकेट. स्वतःबद्दल डेडिकेशन्स की मला जे करायचं आहे त्यामध्ये सफलता मिळवण्याचा प्रयत्न करायचा. हरलात तरी चालेल पण तो जिंकण्याचा प्रयत्न करायचा आहे, लक्षात घ्या. त्या प्रयत्नांना फार महत्त्व आहे. इथे मात्र गोलंदाजांनी प्रयत्न सक्सेसफुली केले आणि लागोपाठच्या 2 चेंडूमध्ये पुन्हा सामन्याचे चित्र पालटलेलं आहे. कारण जेव्हा अमोल होता तेव्हा अशा उंचावल्या होत्या, पण तो पुन्हा एकदा आशेवरती पाणी फेडतोय गोलंदाज नमन, ज्याने लागोपाठचे 2 डॉट काढले आणि धावसंख्या स्थिरावलेली 34 वर. 62चं लक्ष असताना आता चेंडू शिल्लक आहेत 8. जिंकण्यासाठी वेताळ स्वामी शहापूर संघाला 8 मध्ये 28 धावांची गरज. मोठा फटका आला पाहिजे आणि आला रे आला. षटकार आला. स्वर्गीय विठ्ठलराव साहेबांना स्मृती वंदन करत असताना नमनवरती आक्रमण. येतोय षटकार. स्वप्न पूर्ण होत नसतं
नशिबावरती अवलंबून राहून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नसतं हे माहिती आहे कल्पेशला, आणि कल्पेशची कल्पकता इथे पाहायला मिळाली. आल्या आल्या त्याने दाखवून दिलं की मला सुद्धा प्रयत्न करायचे आहेत. माझ्या आधीच्यानी पण प्रयत्न केले, ते थोडेसे असफल ठरले, परंतु त्यांनी जो पायंडा रचला आहे त्याच्यावरती मला आता भिंती सजवून कळस चढवायचा आहे आणि माझ्या संघाला पुढे न्यायचं आहे. ह्या महत्त्वाच्या टुर्नामेंटमध्ये स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषकमध्ये एकास एक झकास इथे खेळत असताना झकासदार सामना सुरू आहे. 7 चेंडू शिल्लक, 22ची गरज. जर चौकार षटकार आता आला तर मात्र प्रेक्षकांनो हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, हे मात्र आपण पाहण्यास विसरू नका. कल्पेशला थांबवलं 3 डॉट काढले या षटकामध्ये या नमन याने, आणि नमनला शाबासकीची थाप दिली जाते तिथे. खूप छान, वेल डन बॉय. जर इथे मोठा फटका आला असता 3-4-6 धावा तर मात्र सामना सोपा झाला असता, पण तो आता अवघड झाला आहे तो वेताळ स्वामी शहापूरला, कारण इथे आव्हान मोठं आहे. अजून 6 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 22 धावांची गरज वेताळ स्वामी शहापूर पुढे. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय, गुलाबी साडी, किती गाणी त्यांनी जबरदस्त हिट पे हिट. आणि त्याचा संघर्ष, संजू राठोडची कहाणी तुम्ही पाहिली असेल, फार त्यांनी संघर्ष केला. यूट्यूबवरती त्याने अनेक गाणी पेश केले होते आणि त्यांनी इंडिव्हिज्युअल सॉन्ग बनवले. जणू काय त्याने अनेक जणांकडून सांगतो त्याच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की अनेकांकडून त्याने त्याचे परफॉर्मन्स बनवण्यासाठी, गाणी बनवण्यासाठी व्याजाने पैसे घेतले होते, व्याजाने, कर्जबाजारी, परंतु त्याने हिंमत सोडली नाही मित्रांनो. आणि बघा आज त्याचे दिवस किती बदलले. आज तो स्टार झालाय. फिल्मफेअरमध्ये सुद्धा त्यांनी काही गाणी गायले, अक्षरशः बॉलिवूडला सुद्धा त्यांनी नाचवलं. हे म्हणतात की तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या हातात प्रयत्न आणि तुमचे केलेले परिश्रम हे तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतात. म्हणून कधीच सोडायचं नाही, हार मानू नका. धीराने प्रयत्न करत राहा. आज ना उद्या तुम्हाला यश नक्कीच गवसणी घालेल, तुमच्या पदरात पडेल. त्यासाठी प्रयत्न थांबवायचे नाहीयेत, इथे सुद्धा थांबायचं नाहीये. 6 चेंडू 22 धावा आवाक्यामध्ये आहेत, असे इतिहास झालेत. समोर आहेत राहुल, तगडे खेळाडू, आणि गोलंदाज आहे ललितचा हा स्वेर मारा असू शकतो. पंच पाहतायत, येस दॅट्स इट. हेमंत तावडे सर सांगतायत इथे स्वेर चेंडू मिळालाय, याचा अर्थ वेताळ स्वामी संघाला एक अतिरिक्त चेंडू मिळणार आहे. नशिबाची साथ मिळते, धावसंख्या फुलते 41 वर. 21 पाहिजेत 6 मध्ये. चांगली मॅच बनली ना. अजून एक, हो हा वाईट होऊ शकला असता पण नाही. संधी आली आहे ते माहित होतं राहुलला की माझ्या ताकदीचा उपयोग कधी होणार, आताच करायचंय. इथे ताकदीवान षटका ठोकला आणि अशा पुन्हा एकदा ज्या मावळल्या होत्या त्या उंचवल्या. तगड्या खेळाडू अमोलने केलाय ब्लास्ट, सिक्सर. धन्यवाद. 1 फॉर दी ओव्हरचा बहुतेक इशारा दिलेला आहे सरांनी. 1 बाउन्सर डिक्लेअर झाला, परंतु इथे या सामन्याला कसं डिक्लेअर करता येईल, याचं डिक्लेरेशन का असेल, रिझल्ट का असेल, याचं उत्तर आपल्याला मिळणार नाही अजून, कारण मॅच न्यूट्रल झाली, आता बनवली आहे. पारडं जे जड झालं होतं गंगा रोडचं, आता पारडं बरोबरीला आले, तराजू लेवलला आलेला आहे. आता जो वजन टाकेल, जो वजनदार क्रिकेटर आहे मिस्टर राहुल, त्याच्या बाजूने तराजू झुकेल. 5 मध्ये पाहिजे 15. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे बॅटच्या नीटचा पट्ट्यात आला नाहीये. धावतोय, पळतोय, साईक आपल्याकडे ठेवेल. राहुलला धावावं लागेल. 2 पुढे होतील का, तिथे लाऊड अपील झाली. अभि सावंत सरांनी तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. क्रुशियल मोमेंट आहे सामन्याचा आणि चेक केलं जाईल आमच्या UTCच्या माध्यमातून. आमचे शैलेशजी भोईर आहेत ऑपरेटर, या वाहिनीचे संस्थापक प्रोप्रायटर, त्यांना अगदी महत्त्वाची आता कामगिरी दिलेली आहे. चेक केलं जाते आपल्या स्क्वेअर अँगलच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून. 1 धाव तर कंप्लीट झाली होती. 5 मध्ये 15 पाहिजे होते ह्या चेंडूच्या आधी. आता बघूया एक्झॅक्टली काय असेल. पाहिलं जातंय दशरथ सरांकडून. त्यांचे 40+ मित्र हे ज्या संघात खेळतात त्या संघाच्या आता नक्कीच पुढे भविष्य असेल, कारण प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. चेसिंग कंपल्सरी सुद्धा आहे. क्रुशियल मोमेंट आहे, अगदी
क्लोज डिसिजन आहे. मायनर 19-20. फलंदाज बाद. बॅट काहीशी हवेमध्ये नाही, बॅटची सावली दिसते. त्या कारणाने आमचे तज्ज्ञ पंच आणि एडिटर शैलेशजी भोईर या सर्वांनी डिस्कशन केलं आणि पंचांनी निर्णय दिलाय फलंदाज काही अंशी बाद झालाय. दॅट्स राईट. म्हणजे बघा, सेकंद महत्वाचं आहे, धाव महत्वाची आहे. जर विकेट किपरने सेकंद जरी दवडला असता तरी पण तिथे बॅट ग्राउंडेड झाली असती. म्हणजे मित्रांनो, यस, मायनॉर सेकंद, 1 सेंटीमीटरचं अंतर बघा. ते पण इथे लगेच मोजमाप झालं सुद्धा ETC मधून. मेजरमेंट सगळं डिजिटल, इथे जर्मनीचा मेजरमेंट आहे आमच्याकडे, तो पण बॉस कंपनीचा. यस, 4 आता 14. काय मॅच. आपण उल्लेख केला होता प्रेक्षकांना की सामना शेवटच्या षटकात जाईल आणि गेला सुद्धा. आता मी म्हणतो की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत न्या. हिंमत सोडायची नाही दोन्ही संघांनी, हिंमत सोडायची नाहीये. ह्या जगामध्ये ज्याने हिंमत केली त्याचीच किंमत वाढलेली आहे. स्वर्गीय विठ्ठलराव साहेबांनी हिंमत केली आणि त्यांच्या कार्याचा जो उजाळा झाला, त्या उजाळ्याचा आता इथे आपण स्मरण का करतो. त्याने हिमतीने किंमत कमवली. म्हणून किंमत कमवायची असेल तर आधी हिंमत कमवा, कारण हिंमत आहे मर्दा तो मदत करे खुदा. हिंमत जिथे त्यालाच किंमत आहे. येस, कम ऑन. 4 मध्ये 14. आणि बघा, विठ्ठलराव साहेबांचा तिथे नातू आहे, ते म्हणजे आमचे श्रेयस दादा वेखंडे. इथे काय आलंय, इथे काय आलंय, सिक्सर. वाह, काय मॅच बघा. रिप्ले बघा. ETCच्या ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा इथे या सामन्याचा आनंद घेत आहेत. आज गुरुवार सुरू आहे, भगिनी सुद्धा बघत असतील, त्यांचा उपवास आहे, परंतु त्यांना ही शाकाहारी मेजवानी सुद्धा आमच्या श्रेयस दादा वेखंडे साहेबांनी पुरस्कृत केली आहे. दुधात साखर हॅमट केले, तिथे मनगटी फटका सजवला आणि मॅच सजवली आहे. प्लीज वेळेचा तिथे संभ्रम ठेवा तुम्ही, प्लीज वेळेबाबत सहकार्य करा. टीम गंगा रोड, तुम्ही गंगा किनारी अजून गेला नाहीयेत. वेताळ स्वामीच्या फलंदाजांनी वेताळ रूप धारण जसं केलं, जसं अमोलने फटकेबाजी केली, जशी राहुलने केली, आणि त्यानंतर आता ऋषी आलाय. टाइमपास करू नका, कारण आपण काल पण डिस्कशन केलं होतं, डिक्लेअर की शेवटचा सामना तुम्हाला उद्या परवा खेळायला याला लागू शकतो. तुम्ही असू शकता क्वार्टर फायनलमध्ये, याची काळजी घ्या. 3 चेंडू आता 8 धावांची गरज, माफ करा, 54 झाल्या. 3 षटकं झाली आणि गोलंदाज आहे मिस्टर ललित. ऋषी तयार, ऋषी तयार. चेंडूला खाली ठेवलं, सरळ स्टेटर 1. वा, हे चेंडू रवींद्र जडेजा खूप टाकतो. अगदी अपेक्षा भंग झाला बॅट्समनचा. धन्यवाद, थँक्यू सो मच श्रेयस दादा वेखंडे साहेब, ज्यांना आमच्या दोघांचं समालोचन आवडल्याबद्दल, त्यांनी आम्हाला थाप दिली कौतुकाची, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय. तुमची अशीच थाप आम्हाला अमूल्य आहे दादा. बाकी आम्हाला काही नको, फक्त कौतुक झालं पाहिजे आणि तो प्रयत्न तुमच्यासाठी आम्ही अजून जीवापाड करणार, देवाच्या पलीकडे करणार, जेणेकरून ही स्पर्धा आपल्याला अजून लोकप्रिय उंचीवरती नेता येईल. इथे मॅच विंचूरची गेली आहे, उंची गाठली दोन्ही पण. ह्या संघाने प्रेक्षक दोन्ही संघांचा खेळ आवडला असेल तर दोघांसाठी टाळ्या वाजवा. दोघे पण मॅच सोडणार नाहीयेत. बलाढ्य संघ आहेत, एका बाजूला गंगा रोड, दुसऱ्या बाजूला वेताळ स्वामी शहापूर. फलंदाज नॉट आउट. 2 मध्ये 8. फलंदाज क्रीज मध्ये सेफ आहे. मॅच दोघांकडे सेफ आहे. एखादा फटका सामन्याचे चित्र बदलू शकतो. आता एखादा डॉट चेंडू चित्र बदलू शकतो. गंगा रोडकडे सामना झुकू शकतो, कारण चेसिंग कंपल्सरी आहे मित्रांनो. गोलंदाजावरती सुद्धा दडपण असेल. लिगल चेंडू दोन्ही हाताळायचे आहेत. हा ड्राईव्ह केलाय, सिंगल असेल की डबल असेल, प्रयत्न डबल साठी केला गेला, पण तू नाही. एकच धाव कंप्लीट. फलंदाज रनआउट. आता पाहिजेत 1 चेंडू मध्ये 7 धावा. व्हॉट मॅच बघा, गेली की नाही शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच. याला म्हणतात क्रिकेटचा थरार, क्रिकेटचं पाजवळ्य, क्रिकेटचं जाज्वल्य, क्रिकेटचं सौंदर्य आपण लुटतोय. स्वर्गीय विठ्ठलराव खाडे चषकामध्ये विकेटचं पतन.
तसं पाहता मला स्कोरर सांगतात, तसं आमचे शैलेश भोईर सुद्धा सांगतात UTC मधून, की तब्बल या इनिंगमध्ये 8 चेंडू डॉट पडलेत. 8. विचार करा एका डॉटचाच. आता या 8 डॉट म्हणजे तुमचे प्रत्येक चेंडूवरती आपण 6 धावा मॅक्झिमम देत असं विचार करा. तुम्ही किती मोठं नुकसान केलं. आता डोक्यावरती हात ठेवला असेल की 8 मधून 7 डॉट असते तर म्हणजे 1 धाव झाली असती. आता षटकाराचीच गरज होती, परंतु नाही. वेळ निघून गेली की माणसाला शहाणपण सुचतं. म्हणून जे आहे ते वेळेत करायचं, वेळेनुसार चालायचं असतं. जो प्रवाह आहे त्यानुसार जो चालतो तोच यशाला गवसणी घालतो. हे जीवनाचं कटू सत्य आहे. वेळ दौडाची नसते. इथे पारडं जड झालं. आता गोलंदाज लिगल चेंडू टाकेल हे महत्त्वाचं आहे गंगारोडसाठी. जर एखादा इलिगल चेंडू पडला तर मग काय. नाही, लिगल आहे आणि फेकला षटकार. आता 8 ते 8 डॉट. मॅच कशी बनली होती, स्कोर लेवल झाला, परंतु इथे चेसिंग कंपल्सरीचा नियम असल्या कारणाने इथे विजय घोषित होतोय, तो म्हणजे गंगारोड संघ. मॅच इथे न्यूट्रल झाली होती, स्कोर टाय झाला होता, परंतु काय करणार. 8 चेंडू आपण डॉट खेळलात आणि ते तुमची चुकी झाली फार मोठी. जवळपास तुम्ही 1.25 ते 1.5 षटक वाया घालवलं होतं 4 षटकांच्या सामन्यामध्ये. फिल्डिंग लावून घ्या. नवीन सामना आसनगाव आणि आडगाव. आडगावने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. चालले लगेच मैदानामध्ये. ब्लॅक ब्ल्यू जर्सी लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि इथे आपण अभिनंदन करूया गंगारोडचं आणि कौतुक करूया वेताल स्वामी शहापूरचं. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच